महाराष्ट्र विविधतेने नटलेले, सांस्कृतिक वारसा लाभलेले महान असे राष्ट्र. एकीकडे चित्तथरारक सह्याद्रीसारखी उत्तुंग पर्वतरांग, तर दुसरीकडे 720 किलोमीटर लांबीची मनमोहून टाकणारी किनारपट्टी. शिवनेरी, राजगड, रायगड, पुरंदर, सिंहगड अशा अनेक लढवय्या किल्ल्यांचा, गडकोटांचा, दुर्गांचा देश. या दुर्गांचा राजा इथे जन्माला आला, छत्रपती झाला. अशा या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव अशा अनेक महान संतांचा वारसा असलेली संतांची भूमी. ऐतिहासिक अजंठा वेरूळसारख्या जगप्रसिद्ध लेण्या त्यांनी आपल्या कुशीत बौद्ध धर्माचा वारसा जतन करून ठेवला आहे. अनेक शतकाहून जुने प्राचीन पुरातन मंदिरांचा ठेवा असलेले असे हे राष्ट्र. दुर्गांचा देश, संतांची भूमी, शिवछत्रपतींची भूमी असलेला असा हा मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. अशाच या महाराष्ट्रामध्ये असलेल्या एका अद्भुत आणि प्राचीन मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. नमस्कार, मी भारत तुमचे सर्वांचे स्वागत करतो एका नवीन भ्रमंतीमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. चारही बाजूनी डोंगर रांगांनी वेढलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पुणे जिल्ह्यामधल्या मावळ तालुक्यातील हे आहे वाघेश्वर मंदिर. वर्षातील 9 ते 10 महिने हे मंदिर पावना धरणामध्ये ध्यानस्थ असते. पुढे धरणाचे पाणी ओसरल्यानंतर हे मंदिर दर्शनासाठी खुले होते. हा कच्चा रस्ता मंदिराजवळ जातो. मंदिर परिसर खूप रम्य आहे. चारी बाजूनी पर्वतरांग, बाजूने वाहणारी पावनामयी, खूप मन मोहून टाकणारं हे चित्र तुम्हाला अनुभवास मिळते. हा जो समोर दिसतोय तो तिकोणा किल्ला. आपल्या डाव्या बाजूला धरणाच्या पलीकडे जी किल्ल्यांची जोडी दिसते ती आहे लोहगड आणि विसापूर, आणि त्यांच्याच बाजूला असणारा तुंग किल्ला. कोकण मोहीम संपून जेव्हा शिवाजी महाराज पुण्याला परतत होते तेव्हा महाराजांनी सुद्धा या मंदिराला भेट दिलेली आहे. आली आणि कचरा झाला. मंदिर परिसरात अनेक दगडी आपणास पाहायला मिळतात. पूर्वी मंदिराच्या चारही बाजूला भिंत असावी. पावना नदीच्या तीरावर 2 बुरुज आहेत आणि पायऱ्यांचा घाट देखील आहे. यावरून त्या काळी हे मंदिर किती भव्य दिव्य असेल याचा अंदाज बांधता येतो. मंदिराच्या आवारात अनेक विरगळ, समाधीशिळा, शिलालेख, लहान लहान देवळे पाहायला मिळतात.
मंदिरासमोर भग्न अवस्थेमध्ये असलेला नंदी आहे. त्याचे भग्न अवशेष जोडून त्याला पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. नऊ ते 10 महिने पाण्याखाली असून सुद्धा मंदिराचा ढाचा भक्कम आहे. हे सुंदर मंदिर पाहिल्यावर खरंच आपल्याला आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान वाटतो.
50 ते 60 वर्षे हे मंदिर पाण्याखाली आहे, त्यामुळे मंदिराची अवस्था खूप वाईट आहे. पण आजही हे मंदिर आपल्या वैभवशाली संस्कृतीची साक्ष देत दिमाखात उभे आहे. हा आपला ऐतिहासिक ठेवा जपला पाहिजे. तर हा रस्ता जातो किल्ले तिकोणाला. तिकोणा आणि पुढे आहे पौड गाव. इथे पाहिलं तर तुमच्या लेफ्टला आहे 2 किलोमीटरवर तिकोणा आणि तुंग किल्ला आणि हा सरळ रोड जातो वाघेश्वर. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन भ्रमंतीमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.